मंगलाचरण। चिदानन्दैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः। एकोणचाळीस गाथा ना, पा नंबर 57, गाथा नंबर 39। जोय विंदिय नाणमौ जो जाय जयी देवो मोक्ष कारण अणवरौ तो परम पौ देव है मोक्ष हे तो से सदा जो ध्येय ज्ञानमयी का ध्यातव्य सब योगियों से देव वह परमात्मा। आचार्य योगींद्र देव परमात्मा प्रकाश ग्रंथ। परमात्मा प्रकाश ग्रंथ अंतर्गत बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा याची चर्चा चालत असताना मागटल्या गाथेमध्ये आचार्यांनी अनंत आकाशामध्ये एक नक्षत्र जसं सूर्य सर्वाला प्रतिभासित करतो तसं एक केवल ज्ञानरूपी नक्षत्र, त्या केवल ज्ञानामध्ये संपूर्ण लोक आणि अलोक स्वयं प्रतिबिंबित होतात। ज्ञानाला नेयापाशी जाण्याची आवश्यकता नाही आणि नेयाला ज्ञानापाशी येण्याची आवश्यकता नाही। नेय आपल्या आपल्या स्थानामध्ये राहून नेय ज्ञानाला आपला नेयाकार समर्पित करतो आणि ज्ञान आपल्या सोपर प्रकाश स्वभावाच्याद्वारे आपल्या ज्ञानस्वरूप आत्म्यालाही ज्ञान जाणतं आणि तेच ज्ञान लोकालोकातील संपूर्ण पदार्थाला सुद्धा ज्ञान सोपर प्रकाश शक्तीच्याद्वारे जाणतं। म्हणून मग असा जो परमात्मा अनादी कालापासून प्रत्येकापाशी स्वतःचा परमात्मा विद्यमान आहे, असा परमात्मा ध्यान करण्यासाठी उपाधी आहे, हे मागटल्या गाथेत सांगितल्यानंतर आता 39 गाथेला आचार्य शीर्षक सांगतात, आगे अनंत ज्ञानमय जो परमात्मा योगीश्वरों द्वारा निर्विकल्प समाधि काल में ध्यान करने योग्य है, उसी परमात्मा को कहते हैं। मग अनंत ज्ञान में जो परमात्मा आत्म्यामध्ये ज्ञान आहे, मग आत्मा स्वयं कसा आहे, अभेद ज्ञान आहे, अनंत ज्ञान स्वरूप आहे आणि भेद नयाने आत्म्यामध्ये जो ज्ञानगुण आहे त्या ज्ञानगुणामध्ये अनंत ज्ञान गुणाचा स्वभाव आहे आणि भेद नयाने अनंत आत्म्याच्या अनंत ज्ञान गुणाचे अनंत केवल ज्ञान पर्याय आहे। मग असे सर्व काय आहे, द्रव्य ज्ञान अनंत स्वरूप, गुण अनंत स्वरूप आणि त्या गुणाची होणारी पर्याय अनंत। माझा अनंत ज्ञानमय आत्मा परमात्मा योगीश्वर यांच्याद्वारे कसा आहे, निर्विकल्प समाधीच्याद्वारे ध्यानाच्याद्वारे ध्यान करण्यायोग्य आहे। त्या परमात्म्याचं या ठिकाणी स्वरूप सांगतात। मोक्ष के कारण रूप जिस ज्ञानमय देह तत्व का योगी समूह द्वारा सतत ध्यान किया जाता है, वही परमात्मा ध्येय है।
मग मोक्षाचं कारण ध्येय कोण आहे? तत्व, ज्ञानमय तत्व जे आहे ते ध्यान करण्यायोग्य ध्येय आहे. ध्येय, ध्यान आणि ध्यानाचं फळ हे तीन आहेत. मोक्ष हे ध्यानाचं फळ आहे. ध्येय शुद्ध आत्मा हा ध्येय आहे आणि ध्यान करणारी ज्ञान पर्याय. मग ज्याच्याद्वारे मोक्ष प्राप्त होतो, ज्या विषयाचं, ज्या ध्येयाचं, नेयाचं ध्यान केल्यामुळे मोक्ष प्राप्त होतो, तो आत्मा कसा आहे? सर्व योगी समूह, आचार्य, उपाध्य आणि साधू हे कसे आहेत? योगी आहेत. मग या सर्वांच्या द्वारे काही निश्चयाने त्यांचा स्वतःचा अनंत ज्ञानस्वरूप आत्मा तोच कसा आहे? ध्यान करण्यासाठी योग्य आहे. अरहंत सिद्ध परमात्मा ते दुसऱ्याचं ध्यान करत नाही. दुसऱ्याला जाणतात पण दुसऱ्याचं ध्यान करत नाहीत. आणि आचार्य, उपाध्याय, साधू तेही स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करतात आणि स्वतःच्या आत्म्यामध्ये ध्यानामध्ये स्थिर होत नाही. तेव्हा कार्य परमात्मा अरहंत सिद्धाचंही ध्यान करतात आणि स्वतःच्या कारण परमात्म्याचंही ध्यान करतात. अशा सर्व मुनिराजांना किंवा सर्व पंचपरमेष्ठींना त्यांचा स्वतःचा शुद्ध आत्मा ध्यानासाठी योग्य आहे. मग असा परमात्मा जो आहे ते सांगतात. मग पंचपरमेष्ठींना त्यांचा आत्मा ध्यानासाठी उपयोगी आहे. मग त्यांच्या स्वतःच्या आत्म्याचे ध्यान केल्यामुळे पहिल्यांदा काय होतो? दृष्टीमोक्ष होतो. स्वतःच्या अनंत ज्ञानमय रूप आत्म्याचे ध्यान केल्यामुळे दृष्टीमोक्ष होतो. दृष्टीमोक्ष कुणाला म्हणणार? दृष्टी कुणाला म्हणणार? ते दृष्टीचा अर्थ श्रद्धा. काय झालं? चौथ्या गुणस्थानामध्ये जीव दृष्टीमुक्त होतो. हे दृष्टी म्हणजे श्रद्धेमध्ये तो जाणतो, श्रद्धान करतो. माझा शुद्ध आत्मा द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म या सर्वांनी रहित अनादि अनंत मोक्ष स्वरूप आहे. ही श्रद्धा त्याची झाली. माझ्या आत्म्यामध्ये श्रद्धा, ज्ञान, चारित्र, वीर इत्यादी सामान्य विशेष गुणभेद जिथे नाही. काही गुणभेद सुद्धा नाही तिथे, म्हणून मी शुद्ध आहे. एक सांगितलं. त्या श्रद्धा, दर्शन, ज्ञान, चारित्र गुणाच्या होणाऱ्या पर्याय तेही माझ्या आत्म्याचा स्वभाव नाही. म्हणून मी या अपेक्षेने कसा आहे? शुद्ध आहे. म्हणून तेच आचार्य कुंदाणे समयसारमध्ये मी शुद्ध का आहे याचं कारण देताना, तसा तर संपूर्ण ग्रंथच शुद्ध आत्म्याचं जे स्वरूप आहे त्याच्यासाठी संपूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे. पण विशेष रूपाने सांगत असताना 6 नंबर गाथेमध्ये सांगितलं. त्या गाथेला शीर्षक दिलं, को अति शुद्ध आत्मा इति चेत. मग तो शुद्ध आत्मा कसा आहे असं शिष्याने प्रश्न विचारला. मग तेव्हा तिथे काय सांगितलं? नविहोदि अपमत्तो नपमत्तो जानवो दोजो भाव
एवं बनंती शुद्धम नादो दोषो दोषोचैव. या गाथेमध्ये आत्मा शुद्ध का आहे, कालेवादी आहे ना 7 नंबर चार्ट तुमच्याकडं जवळ ठेवा. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला शिकणं पण होतं आणि गाथेमधून कसं नाही असते ते पण काढायचं. मग गाथार्थ काय सांगितलं, जो एक न्यायक भाव है, जे ग अभिवृत्ती जो न्यायक भाव आहे तो अप्रमत्त देखील नाही व प्रमत्त सुद्धा नाही. म्हणजे ग अभिवृत्तीचा जो शुद्ध आत्मा आहे त्याला शुद्ध परमपारणामिक भाव म्हणा, शुद्ध परमात्मा म्हणा किंवा कारण परमात्मा, तो कसा आहे की ते भेदवृत्ती, त्या भेदवृत्ती शेवटी त्या भेदवृत्तीमध्ये 2 भेद केले, सद्भूत आणि असद्भूत. त्या सद्भूताचे 2 भेद केले, शुद्ध सद्भूत आणि अशुद्ध सद्भूत. मग हे शुद्ध सद्भूत आणि अशुद्ध सद्भूत दोन्ही कसे आहेत, अप्रमत्त आहेत. जे ध्यानाची अवस्था आहे ते शुद्ध परिणाम आहेत, पण ते अप्रमत्त आहे. अशुद्ध सद्भूत आहे शेजारी राग, बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक, ते झालं प्रमत्त. जी एक ग अभेदवृत्तीमध्ये क्ष भेदवृत्तीमधले पर्याय जी आहे अप्रमत्त आणि अप्रमत्त, ती ग अभेदवृत्तीमध्ये नाही, म्हणून मी शुद्ध आहे. म्हणजे काय आहे, प्रमत्त अप्रमत्त हा पर्यायाचा सुद्धा भेद माझ्यामध्ये नाही. द्रव्यामध्ये आहे, पर्याय द्रव्यामध्ये आहे, पण तो पर्याय द्रव्याचा त्रिकालवर्ती स्वभाव नाही, म्हणून पर्याय भेद नाही. म्हणून मी कसा आहे, शुद्ध आहे. म्हणजे भेदवृत्तीमधले प्रमत्त आणि अप्रमत्त. या प्रमत्त आणि अप्रमत्ताला गुणस्थानाच्या माध्यमातून जर पाहिलं तर 14 गुणस्थानाला या 2 भेदामध्ये गर्भित करून टाकलं सामान्य रूपाने. पहिल्या गुणस्थानापासून 6व्यापर्यंत सगळे प्रमत्त. प्रमत्त म्हणजे राग, द्वेष, मोह रूपाने परिणती. आणि 7व्यापासून सिद्धापर्यंत सगळे अप्रमत्त म्हणजे ध्यानस्थ आहेत. ध्यानाची अवस्था त्याचं नाव अप्रमत्त. पुण्य पाप शुभ अशुभ परिणाम त्याचं नाव प्रमत्त. म्हणजे पुण्य परिणाम नाही, पाप परिणाम नाही, एकदे शुद्ध परिणाम नाही आणि पूर्ण शुद्ध पर्याय नाही, म्हणून मी शुद्ध आहे. म्हणजे इथे काय सांगितलं, पर्याय भेद सुद्धा प्रमत्त प्रमत्त माझ्यामध्ये नाही, म्हणून मी शुद्ध आहे. मग काय त्याला अनुमान वाक्य तयार करा, वैवर्ल्या. जीव अप्रमत्त नाही, प्रमत्त नाही. एक न्यायक आहे. मग जीवच्या खाली पक्ष लिहा. प्रमत्त नाही, अप्रमत्त नाही, साध्य. प्रमत्त हेतू द्या, साधन. आणि न्यायक साध्य. न्यायक साध्य आणि प्रमत्त अप्रमत्त साधन. म्हणजे जीव प्रमत्त नाही, अप्रमत्त नाही, न्यायक आहे. जे प्रमत्त अप्रमत्त पर्याय आहे
आणि न्यायक स्वभाव आहे. म्हणून मी कसा आहे, शुद्ध आहे, प्रमत्त नाही, अप्रमत्त नाही, न्यायक आहे म्हणून मी शुद्ध आहे, किंवा शुद्ध आहे म्हणून मी न्यायक आहे. हे या गाथेमध्ये काय केलं, पर्याय भेदसुद्धा माझ्यामध्ये नाही, म्हणून मी एक न्यायक रूप आहे, म्हणून मी शुद्ध आहे. हे पर्याय भेदापासून इथे वेगळं केलं. तर पुढच्या 7 नंबर गाथेमध्ये परत त्या ठिकाणी सांगितलं आचार्याने, व्यवहारेणुवदिसदी नाणीश्चरित दंतन नाणं न विनाणं न चरितं न दंतनं जानवो शुद्धो. तर या ठिकाणी सांगितलं, हा आत्म्याचे ज्ञान, दर्शन आणि चारित्र्य हे 3 भाव व्यवहाराने सांगितले जातात. मग इथे काय च भेदोपचार येणार. च भेदोपचार जे गुणभेद आहे, सद्भूत व्यवहार नाही आहे. म्हणून ज्ञानीमध्ये दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य हे 3 भाव व्यवहाराने सांगितले जातात. ते काय सांगितलं, निश्चयाने ज्ञानही नाही, दर्शनही नाही आणि चारित्र्यसुद्धा नाही. ज्ञानी आत्मा तर एक शुद्ध न्यायकच आहे. मग या ग अभिवृत्ती जो न्यायक आहे, त्या ग अभिवृत्ती न्यायकमध्ये च भेदोपचार नाही, गुणभेद. पहिल्या 6व्या गाथेमध्ये पर्याय भेद नाही म्हणून मी शुद्ध सांगितलं. 7व्या गाथेमध्ये दर्शन, ज्ञान, चारित्र्यसुद्धा भेद नाही, गुणभेद नाही म्हणून मी एक आहे, म्हणून शुद्ध न्यायक आहे. जे 6व्या गाथेमध्ये पर्याय भेदापासून भिन्न आहे, 7व्या गाथेमध्ये गुणभेदापासून भिन्न दाखवलं. परत 74 का 73 गाथेमध्ये परत सांगतात. म्हणजे अशा अनेक प्रकारे आचार्याने आपणाला त्या शुद्ध आत्म्याचं स्वरूप दाखवताना अनेक पद्धतीने, अनेक दृष्टीने आपल्याला ती वस्तुव्यवस्था दाखवलेली आहे. मग आचार्याने दाखवलेली वस्तुव्यवस्था आपण जिनवाणीमध्ये अध्ययन करून, स्वाध्याय करून, ऐकून स्वतःच आपण आपल्याला श्रद्धा, ज्ञान आणि त्या रूपाने अनुचरण केलं पाहिजे. तरच त्या ठिकाणी पर्यायामध्ये निश्चय सम्यक दर्शनाला प्राप्त होतं. परत 73 नंबर गाथा आहे, तिथे सांगितलं, ठीक आहे, अहमेको खलु शुद्ध निम्ममो नाण दंतन समग्गो तम्मिठिदो निश्चितो सव्वे देखयम नेमी. आता इथे परत मी शुद्ध का आहे. ज्ञानी विचार करतो की मी निश्चयाने एक आहे, जो एक आहे तो शुद्ध आहे, आणि मी कसा आहे, निर्मम. माझ्या आत्म्यामध्ये क्रोध, मान, माया, लोभ आदी हे विभाव परिणाम नाहीत. जे मी निर्मोही आहे. पर्यायामध्ये मोह आहे, रागद्वेष परिणाम आहे, पण माझा स्वभाव निर्ममत्व आहे, म्हणून एक आहे, म्हणून शुद्ध आहे. परत कसं आहे, ज्ञान दर्शनाने परिपूर्ण आहे. जे ज्ञान, दर्शन इत्यादी अनंत गुणाने परिपूर्ण आहे, म्हणून मी शुद्ध आहे. अशा प्रकारच्या आत्मस्वभावात स्थिर राहून, त्यामध्ये लीन होऊन या सर्व क्रोधादी आस्त्रभावाचा मी क्षय करतो. जे क्रोधादी पुण्य पापादी जे आस्त्रबंधाचे भाव आहेत त्याला नाश करण्यासाठी एकच उपाय आहे,
असा स्वतःचा शरीरामध्ये असणारा विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावस्वरूप जो शुद्ध आत्मा आहे, त्याचं ध्यान केल्यामुळे क्रोधादी आस्त्र आपोआप बंद होतात, जे क्रोधादी आस्त्रवाला नष्ट करण्याचा दुसरा उपाय नाही. आणि परत 38 नंबर गाते तिथे सांगितलं परत की मी शुद्ध का आहे, जे आचार्य आपणाला अनेक दृष्टीने, याला न्यायग्रंथामध्ये काय म्हणतात, एकच गोष्ट अनेक कारणाच्या द्वारे सिद्ध केली जाते किंवा एकाच गोष्टीला वारंवार सिद्ध केलं जातं, त्याला न्यायग्रंथात प्रमाण संपलव म्हणतात. न्यायग्रंथात प्रमाण संपलव, जसं प्रमाण संपलव अग्नी हा शब्द आपण कानाने ऐकला, कुणाचं ज्ञान झालं, अग्नीचं. अग्नीला स्पर्श करून पाहिलं, अग्नीचं ज्ञान झालं. पहिले शब्दाने ज्ञान झालं, स्पर्शेंद्रियाने ज्ञान झालं. घाणेंद्रियाने अग्नीचं ज्ञान होतं का? रसनेंद्रियानं नाकात गरम वाफ गेली तर, जीभ झाली तर गरम गरम आमटी काय पेलं तर मग अग्नीचं ज्ञान झालं नाही. मनाच्या घरी अग्नीचं ज्ञान, जी एकच अग्नीचं ज्ञान तुम्ही अनेक इंद्रियाच्या माध्यमातून एका विषयाचं ज्ञान करता, त्याला प्रमाण संपलं म्हटलं जातं. की त्याच विषयाला अनेक ज्ञान पर्यायाच्या जरी जाणतो, त्याला गाढत्व विशेषता येते, त्याला प्रमाण संपलं म्हणतात. आता या परत 38 नंबर गातीत परत सांगतात मी शुद्ध का आहे. मग सांगितलं अहमेको खलु शुद्ध दंसन नानमयो सदारोपी नविहत्ति किंचि मज्जमी अन्नम परमाणुमेत्तंपी. मग परत या गातीत सांगतात मी शुद्ध का आहे. दर्शन ज्ञान चारित्र्य परिणती आत्मा हे जाणतो की, का जाणतो, दर्शन ज्ञान चारित्र्य परिणत आत्मा जाणतो की निश्चयनयाने मी सदा एक आहे, जे माझ्यामध्ये दर्शन ज्ञान चारित्र्य परिणत म्हणजे अभेद एकाकार आहे, म्हणून मी एक आहे, म्हणून शुद्ध आहे. दर्शन ज्ञानमय आहे, जसं साखर गोडीने गोडमय आहे, आंबा केसर रूप आहे, गोड आहे, तसं मी कसं आहे, ज्ञान दर्शनमय आहे. ज्ञान दर्शनाला सोडून अन्य माझा कोणता स्वभाव नाही. मी जरा समयसारखं संदर्भ 39 गाथा चालल्या, एक संदर्भ दाखवला. एक आहे आरोपी आहे, का सांगतात, दर्शन ज्ञान चारित्र्यमय आहे, एकरूप आहे, मी आरोपी आहे. मग आरोपी सिद्ध भगवान आहेत का आपण आहोत? सिद्ध भगवान आरोपी आहेत का आपण आरोपी आहोत? तर इथे आचार्य काय सांगते, अहम अहम म्हणजे मी आलं नाही, दुसऱ्यासाठी आलं का नाही. मग इथे आचार्याने सांगायचं आहे, आत्ता तुम्हाला अनुच्चरित असता दूत व्यवहारण्याने शरीर आहे, कर्माने सहित आहे, म्हणून तुम्ही रूपी आहात. तो नाही व्यवहारण्याच्या ठिकाणी 100% सत्य आहे. पण आता या ठिकाणी आचार्य निश्चय नयाचं कथन करतात. मग मी सदा आरोपी आहे. मग याचा अर्थ काय केला जातो, अज्ञानी सिद्ध झाल्यानंतर ते जीव सदा आरोपी आहे. सिद्ध झाल्यानंतर ते सदा आरोपी आहे.
आणि संसार अवस्थेत ते रूपी आहेत. मग संसार अवस्थेत जर आत्मा रूपी असला असता कारण रूपाने, मोक्ष झाल्यानंतर कार्यामध्ये अरूपी झाला असता का? कारण जर आत्ता रूपी आहे तर सिद्ध झाल्यानंतर कार्यामध्ये अरूपीता आली असती का? नाही. म्हणून सांगितलं की सदा अरूपी जे आत्ता सुद्धा मी दर्शन ज्ञान चारित्रमय एकमय आहे आणि अरूपी आहे, जे कर्माने सहित रूपी असताना सुद्धा माझा स्वभाव अरूपी आत्ता आहे आणि अन्य द्रव्य किंचितही माझे नाही. किती परमाणू मात्र देखील माझे नाहीत. का सांगलं आचार्य? तुमच्यामध्ये दर्शन ज्ञान चारित्र भेद आहे, दर्शन ज्ञान आहे, प्रमत्त अप्रमत्त आहे, तुम्ही रूपी आहात कर्माने बद्ध, तरी त्यावेळेला सुद्धा तुम्ही अमूर्तिक चैतन्य दर्शन ज्ञानमय असा आत्मा तुम्ही आहात. आणि अशा आत्म्याला कुंद कुंद भगवंताने स्वयं अंतरंगामध्ये जाऊन जाणलेला आहे, अनुभव केलेला आहे. मग ज्याला जाणलेला आहे, अनुभव केलेला, श्रद्धान केलेला आहे, त्याचंच बहिरंगामध्ये येऊन कथन करतात. मग तुम्ही आत्ता जर मूर्तिक म्हणताल, मग ध्यानाच्या वेळेला मग मूर्तिक आत्म्याचं तुम्हाला विचार करून निश्चित सम्यक दर्शन ध्यान मानावं लागेल. पण आत्तासुद्धा मी अमूर्त, पण किंचितसुद्धा माझे नाही. किती परमाणू देखील या विश्वामध्ये एक परमाणूवरती देखील आपली सत्ता नाही आणि माझ्यावरती परद्रव्याच्या परमाणूची सत्ता नाही. मग परमाणू किती प्रकारचे? 2 प्रकारचे, भाव परमाणू आणि द्रव्य परमाणू. पण ते घेतले भाव परमाणू आणि द्रव्य परमाणू. द्रव्य परमाणू म्हणजे एक पुद्गल परमाणू द्रव्य. ते पुद्गल परमाणू द्रव्य आपलं आहे का? नाही. आपण त्याचे आहोत का? 6 द्रव्यामध्ये पुद्गल परमाणू एक द्रव्य, स्वतंत्र एक द्रव्य वेगळं आहे आणि मी दर्शन ज्ञानस्वरूप आत्मा एक स्वतंत्र वेगळा आहे, जे माझ्यावरती त्याची मालकी नाही, त्याच्यावरती माझी मालकी नाही. हे तुम्हाला जाणून श्रद्धान करायचं आहे. असल्याला घर परमाणू का स्कंद आहे? आपलं घर परमाणू का स्कंद आहे? आपण राहतो ते घर परमाणू का स्कंद आहे? स्कंद आहे. परमाणू माझा, स्कंद माझा आहे असं म्हटलं तर चालेल का? मग आता परमाणू तुमचा नाही, तर परमाणूची स्कंद अवस्था तुमची कुठं आहे? सूर्यकांत भाई, तुम्ही त्याच घरात जन्मला का? तर तिथल्या तिथे जन्मला. तुम्ही मोठमोठे जसं होत गेला, मग तुमचं जसं परिणमन झालं, मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे घराचं परिणमन चालू आहे का? नाही. रंग दिला, घर बांधलं, कालांतराने रंग थोडा थोडा उडत चालला. जे सुरुवातीला बांधल्यानंतर जे काचेल भिंत विटा मजबूत होत्या, आता ते थोडे थोडे काय झाले, ढिल्ले पडत गेले की नाही? कुठं आपलं चालतं आहे? जे ज्या ठीक आहे झालं, डागडुजी आधी काही करायचं करू, पण आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या घरातली एक वस्तूसुद्धा, भिंतसुद्धा तुमच्या म्हणण्याने चालत नाही. चालते का प्रदीप? चालत नाही. आपले केस आपलं ऐकतात का? नाही. आपलं शरीर आपलं ऐकतं का? पण याच्या होणाऱ्या सर्व अवस्था, आपल्या तो घराचा जे कोणी असेल, या सर्वांच्या होणाऱ्या सर्व अवस्थेच्या वेळेला जाणणारा मी तो एकच आहे का नाही?
जाणणारा बदलला का? जाणण्याची माझी शक्ती कधी नष्ट झाली का? मग असा एक जाणणारा पाहणारा, म्हणून काय झालं? भाव परमाणू आणि द्रव्य परमाणू. मग द्रव्य परमाणूमध्ये पुद्गल द्रव्य घेतलं, तर भाव परमाणूमध्ये कोणाला घ्यायचं आहे? तुमच्या वहीत लिहिलेला मागा. भाव परमाणू कुणाला म्हणायचं? द्रव्य परमाणू तर भिन्न परद्रव्य आहे, ते तर माझे नाही. पण भाव परमाणू कुणाला म्हणायचं? चांगलं रागद्वेष. माहिती का सांगितलं? स्वतःच्या शुद्ध आत्म्याला लक्ष करून जाणणारी जी ज्ञान पर्याय आहे, त्या ज्ञान पर्यायाला भाव परमाणू म्हटलं. जी ती ज्ञानभव करणारी ज्ञान पर्याय इंद्रियाच्या जरी जाणवीत येते का? जसं परमाणू इंद्रियाच्या द्वारे जाणवीत येत नाही, तशाच प्रकारे अमूर्तिक आत्म्याला अनुभव करणारी अमूर्तिक ज्ञान पर्याय, ती अनुभव करणारी ज्ञान पर्याय, त्याला म्हटलं भाव परमाणू. मग ती शुद्ध आत्म्याची अनुभव करणारी एक समयवरती ज्ञान पर्याय सुद्धा माझा आत्म्याचा स्वभाव नाही, माझ्या आत्म्यामध्ये नाही. पण माझ्यामधूनच उत्पन्न होणारी अशुद्ध पर्याय तर माझी नाहीत. पाप पर्याय माझी नाही, पुण्य पर्याय माझी नाही. पण माझ्या शुद्ध आत्म्याला लक्ष करून माझी होणारी शुद्ध पर्याय सुद्धा माझा शाश्वत स्वभाव नाही. पण तिथे भाव परमाणूमध्ये कोणाला घ्यायचं? आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणणारी ती अतींद्र ज्ञान पर्याय, ती सुद्धा माझा स्वभावात नाही, म्हणून मी शुद्ध आहे. जी एवढ्या प्रकारे आपल्याला गुणभेद, पर्यायभेद, सामान्य पर्याय धर्म. सामान्य पर्याय धर्म कोणाला म्हटलं? सामान्य पर्याय धर्म आणि विशेष पर्याय धर्म कोण आहेत? तुमच्या वहीत आहेत, लिहून दिलेला आहे, तुम्ही लिहून घेतलेला आहे. सामान्य पर्याय धर्म आणि विशेष पर्याय धर्म हे दोन आहेत. मग सामान्य पर्याय धर्म आणि विशेष पर्याय धर्म कुणाला म्हणणार? उमास्वामींना उत्पाद वे द्रव्ययुक्तम. मग उत्पाद वे हा कोणता झाला धर्म? सामान्य. माझा उत्पाद वे सामान्य धर्मसुद्धा माझ्यात नाही. आणि विशेष उत्पाद वे धर्म, बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा, पुण्यरूप परिणाम, पापरूप परिणाम, शुद्धरूप परिणाम, मग हे काय? विशेष आहे. मग बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा, गुणस्थान, मार्गणास्थान, जीव समाज, हे विशेष पर्याय सुद्धा माझ्यामध्ये नाहीत. म्हणून या सर्वाहून भिन्न मी एकरूप आहे, जाणणारा पाहणारा आहे. याला सोडून मी अन्य कोणतंही कार्य करत नाही. म्हणून मी कसा आहे? शुद्ध आहे. आणि जाणणारी ज्ञान पर्याय जी आहे भाव परमाणू, ती सुद्धा काय आहे? माझी नाही. याच्यासाठी तुम्हाला घरी जावा, महाराजांचा न्याय समयसार आहे, त्या समयसारची काय करत 320 गाथा काढायची. आणि त्या 320 गाथेची 3 विशेष आहात म्हणून एक पान किंवा 1.5 पान गेल्यानंतर तिथे वर्णन येतं, तिथे वाचा. आणि त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ध्येय आणि ध्यान यामध्ये फरक काय आहे.
ध्येय अनिश्वर आहे, ध्यान नश्वर आहे. कारण ध्यान ही पर्याय आहे, ध्येय द्रव्य आहे. मग ती ध्यान करणारी पर्याय द्रव्याचं ध्यान करत असताना ती पर्याय द्रव्यरूप होत नाही आणि द्रव्य पर्यायरूप होत नाही. म्हणून ध्यान नष्ट होणार आहे, म्हणून ते अनित्य आहे, क्षणिक आहे. आणि ज्याचं ध्यान केलं जातं तो आत्मा नित्य आहे आणि शुद्ध आहे. मग अशा परमात्मा कसा आहे? ध्यान ज्यांचं केलं जातं योगीश्वराच्या घरी तोच परमात्मा, म्हणजे त्यांच्यासारखाच आपला स्वतःचा परमात्मा आपल्याला पर्यायामध्ये ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे, उपादेय आहे. मग प्रत्येकाला त्यांचा स्वतःचा आत्म्याला ध्यान करून निश्चय सम्यक दर्शनाच्या प्राप्ती करून मोक्ष होतो. मग आपणाला सुद्धा दुसऱ्याच्या परमात्म्याचं ध्यान करून पुण्य बंद होतो, स्वर्ग मिळतो, पण मोक्ष मिळत नाही. कारण पराचं ध्यान म्हणजे अशुद्ध ध्यान आहे. मग अशुद्ध ध्यानामुळे काय होतं? कर्म बांधले जातात, मोक्ष मिळत नाही. मग असा आपला स्वतःचा परमात्मा आत्ता आपल्यापाशी ध्येय आहे. मग आपला परमात्मा आता आपल्यापाशी ध्येय आहे. मग कोणत्या गुणाच्या द्वारे तो आपल्यामध्ये आत्ता ध्येय आहे? आपल्या आत्म्यामध्ये अनंत गुण आहे. तर कोणत्या गुणाच्या द्वारे हा आपला परमात्मा आपल्या ज्ञानाचा ध्येय होऊ शकतो? काले भावी, कोणत्या गुणाच्या द्वारे ध्येय होऊ शकतो? ध्येय जो आहे कोणत्या गुणाचं कार्य आहे? जाणणे ज्ञानाचं कार्य. ध्येय होणे प्रमेत्व गुणाचं कार्य आहे. 6 सामान्य गुणामध्ये एक प्रमेत्व नावाचा गुण आहे. मग प्रमेत्व नावाच्या गुणाची व्याख्या काय केली? कोणत्या ना कोणत्या ज्ञानाच्या द्वारे पदार्थ जाणला जातो. प्रवेशिकामध्ये काय केली? कोणत्या ना कोणत्या ज्ञानाच्या द्वारे पदार्थ जाणला जातो त्याला म्हटलं जातं प्रमेयत्व गुण. मग प्रमेयत्व गुण म्हणा किंवा ध्येय म्हणा किंवा ज्ञेय म्हणा, समानार्थी शब्द आहे. जे प्रमेयत्व ध्येय पण माझ्या आत्म्यामध्येच गुण आहे आणि ज्ञान पण माझ्या आत्म्याचा स्वभाव आहे. म्हणजे ध्येय पण मीच आहे आणि ध्यान माझी ज्ञान पर्याय आहे. जे मला माझा परमात्मा प्रति समयाला तो प्रगट आहे ध्येय रूपाने. फक्त आपण काय करत आहोत? त्या आत्म्याला परद्रव्य पर पदार्थाशी एकत्व करून जाणत आहोत. म्हणून तो कसा झाला? अशुद्ध आत्म्याची अनुभूती, अशुद्ध आत्म्याचं ध्यान सर्व संसारी जीव प्रति समयाला करत आहेत. एक जीव सुद्धा असा नाही की तो प्रति समयाला अशुद्ध आत्म्याचं ध्यान करत नाही. मी अमुक शरीराला मिसळून, क्षोभक्षम ज्ञानाला मिसळून, घराला मिसळून, गाडीला पैसा, सोनं, चांदी याला मिसळून आपण स्वतःला मीची अनुभूती करत आहोत. पण ती कशी झाली? अशुद्ध आत्मानुभूती. मग आत्मानुभूती जी असते सम्यक दर्शनाचा विषय हा काय आहे?
शुद्ध आत्मा सम्यक दर्शनाचा विषय असला पाहिजे. शुद्ध आत्माच विषय असेल तर निश्चित सम्यक दर्शन प्राप्त होतं, आणि अशुद्ध आत्मा असेल तर सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. म्हणून असा ध्येयरूप आत्मा आपल्याला सुद्धा ध्यानासाठी उपयोगी आहे. टीका: जो ज्ञानमयी योगीश्वरों द्वारा मोक्ष के निमित्त निरंतर चिंतन किया जाता है, वह परमात्मा देव ध्येय है, आराधन योग्य है, दूसरा कोई भी नहीं है. मग ज्या मुनीश्वरांना आचार्य उपाध्याय साधूंना स्वतःच्या कारण परमात्म्याचं ध्यान करून मोक्ष प्राप्त होतो. मग मोक्ष शब्दाचे आपण दोन अर्थ पाहिले होते. काय केले ते? मोक्ष शब्दाचे दोन अर्थ पाहिले होते. एक द्रव्यमोक्ष आणि भावमोक्ष. द्रव्यमोक्ष 14व्या गुणस्थानाच्या अंत समयाला होणार, आणि पहिल्यांदा काय होणार आहे? भावमोक्ष. त्याचंच नाव दृष्टीमोक्ष. आणि जो जीव प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करतो, शौशम सम्यक दर्शन प्राप्त करतो, शाईक सम्यक दर्शन प्राप्त करतो, त्या जीवाला त्यावेळेला तेवढा मोक्ष प्राप्त झाला. 7 कर्म प्रकृतीचा उपशम, क्षौक्षम, क्षय. मोहनीच्या किती प्रकृती आहेत? मोहनी 1. त्याचे 2 भेद झाले, दर्शन मोह आणि चारित्र मोह. चारित्र मोहाचे 25, अप्रत्यायकान, प्रत्यायकान, अनंतानंदी, संजलन, चारिचक 16, 9 कषाय 25, आणि एक मिथ्यात्व. त्याचे मिथ्यात्वाचे 3, म्हणजे चारित्राचे 25 आणि श्रद्धेचे 3, 28 भेद आहेत. म्हणजे मोहनीच्या एकूण प्रकृती किती झाल्या? 28. मग शाऔक्षणिक, औक्षणिक किंवा क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त होतं, तेव्हा तेवढ्या प्रकृती तुम्हाला बांधल्या जात नाहीत. ते 28 मधले 7 गेले तर 21 राहतात. 7 जाणं महत्त्वाचं, 21चं महत्त्व नाही. कारण जो सम्यक दृष्टी होतो तर तो 4थ्या गुणस्थानामध्ये 7 कर्म प्रकृतीचा उपशम, क्षौक्षम, क्षय करून सम्यक दृष्टी होतो. 5व्या गुणस्थानामध्ये 11 कर्म प्रकृतीचा उपशम, क्षौक्षम, क्षय करून सम्यक दृष्टी होतो. आणि 7व्या गुणस्थानामध्ये 15 प्रकृती जातात. जे 4थ्या गुणस्थानामध्ये 7 प्रकृती गेल्या तर तेवढा द्रव्य पण मोक्ष आहे आणि भाव पण मोक्ष आहे. म्हणजे तुम्हाला सत्तेमधले दर्शन मोह असो किंवा चारित्र मोह असो, या कर्म प्रकृतीचा नाश निष्कर्म आत्म्याच्या ध्यानाने होणार आहे. स्वतःच्या आत्म्याच्या ध्यानाने होणार आहे. अन्य दुसरा कोणता उपाय नाही. मग ते निरंतर चिंतन करत जातात. वह परमात्मा देव ध्येय है, आराधने योग्य है, दुसरा कोई नहीं. मग आपल्याला सुद्धा कसं आहे? तोच आपल्या ध्येयामध्ये असणारा आत्मा, तो ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे आणि तिथे जास्त काळ स्थिर राहत नाही. मग जे पंचपरमेष्ठी आहे, ते पंचपरमेष्ठीमध्ये 3 परमेष्ठी आणि 2 परमेष्ठी असे 2 भेद होतात. आर्यंत आणि सिद्ध ते कसे आहेत? पूर्ण शुद्ध आहे. आचार्य उपाध्याय साधू त्यांच्यामध्ये शुद्धी अशुद्धी का शुद्धच आहे, अशुद्धी पण आहे. आचार्य उपाध्याय साधू त्यांच्यामध्ये अशुद्धी कोणत्या दृष्टीने आणि शुद्धी कोणत्या दृष्टीने आहे?
आचार्य उपाध्याय चाकमध्ये अशुद्धी कोणची आहे आणि शुद्धी कोणची आहे, तर मग तिथे काय सांगितलं, 3 कषायाच्या चौकडीच्या अभावाची शुद्धी आहे. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यान इकडून शुद्धी आहे. संज्वलनाच्या अपेक्षेने अशुद्धी आहे. संज्वलन कषाय आहे. मग संज्वलन कषाय शुद्ध का अशुद्ध? अशुद्धी. मग संज्वलन कषाय जोपर्यंत उदय आहे त्या अपेक्षेने 1 कषाय चौकडीची अशुद्धी आहे, 3 कषायाच्या चौकडीची शुद्धी आहे. माता त्या ठिकाणी जी 1 कषायाची चौकडीची जी अशुद्धी आहे ती श्रेणी आरूढ होताना ती शुद्धी होणार आहे. ते संज्वलन कषाय उपशम किंवा क्षयाला प्राप्त होतात तेव्हा तिथे शुद्धी होईल. मग 3 परमेष्ठी जी आहेत त्यांच्यामध्ये शुद्धी आणि अशुद्धी दोन्ही आहेत. मग त्यांच्या अशुद्धीची पूजा करतो का शुद्धीची पूजा करतो? जी जेवढी आंशिक शुद्धी आहे, वितराक्त आहे, त्यांची पूजा आहे. आणि 1 कषायाच्या चौकडीची अशुद्ध आहे त्याची पूजा नाही. आणि आर्यंत सिद्धामध्ये पूर्ण शुद्धी आहे. म्हणून त्या अपेक्षेने 3 परमेष्ठीमध्ये अशुद्धी असताना सुद्धा जेवढी शुद्धी प्रगट आहे त्यांची पूजा आहे आणि जेवढी अशुद्ध आहे त्याची पूजा नाही. आणि आर्यंत सिद्धामध्ये पूर्ण शुद्धी आहे, मग त्यांच्या पूर्ण शुद्धीची पूजा आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या अपेक्षेने आर्यंत आणि सिद्धामध्ये कोणी शिष्य प्रश्न विचारेल की आर्यंत सिद्धामध्ये तुम्ही पूर्ण शुद्धी म्हणता, तर मग सिद्धामध्ये जशी शुद्धी आहे तशी आर्यंतामध्ये शुद्धी आहे का? नाही. मग दोघांना तुम्ही बराबर म्हणता कसं काय? दोघांची शुद्धी बराबर आहे. मग तेव्हा आचार्य काय सांगतात, तुम्ही पूज्यता जेव्हा पाहता तेव्हा अणुजीवी गुणाच्या अपेक्षेने पूज्यता पाहायला का प्रतिजीवी गुणाच्या अपेक्षेने? अणुजीवी गुणाच्या अपेक्षेने. मग आर्यंताचे अणुजीवी गुण आणि सिद्धाचे अणुजीवी गुण या शुद्धीमध्ये कुठे फरक आहे का? जे सिद्धांना शरीर नाही तेवढी त्यांची अणुजीवी गुणाची जेवढी शुद्धी आहे तेवढीच आर्यंताला शरीर असताना सुद्धा अणुजीवी गुणाची तेवढी शुद्धी आहे. शरीर असो किंवा नसो अणुजीवी गुणाला दोघांचे समान आहेत. म्हणून तिथे अणुजीवी गुणाच्या अपेक्षेने आर्यंत आणि सिद्ध दोघेही समान आहेत. मग अणुजीवी गुण आणि प्रतिजीवी गुण या दोन्हीमध्ये फरक काय सांगितला? अणुजीवी गुण आणि प्रतिजीवी गुण. आता प्रवेशिकामध्ये अणुजीवी गुण कोणाला म्हणतात? जे द्रव्याशी सतत राहतात, द्रव्याला कधी सोडत नाहीत, त्यांना अणुजीवी गुण म्हटलं. आणि प्रतिजीवी गुण, प्रतिजीवन व्याख्या काय केली? म्हणून प्रवेशिका सगळ्यांनी कमीत कमी नुसती पाठांत वाचत जावा. एक 7-8 धडा नुसती वाचत जावा. आणि कुठेही तुम्हाला विशेष उघडायचा तर ती प्रवेशिकामध्ये पारिभाषिक शब्द आहेत. मग सांगताना काय सांगितलं? कर्माच्या अभावामध्ये जे प्रगट होतात त्याला प्रतिजीवी गुण म्हणतात.
कर्माच्या अभावामध्ये जे प्रगट होतात त्याला प्रतिजीवी गुण म्हणतात. का काही वेळेला लोकांनी व्याख्या केली कर्माच्या अभावामध्ये. मग 4 आघाती कर्माच्या अभावामध्ये सिद्धामध्ये काय झाले? 4 गुण प्रगट झाले. अव्याबाधत्व, अगुरुलघुत्व, अवघानक आणि सूक्ष्मत्व. अव्याबाधत्व, अगुरुलघुत्व, अवघानक आणि सूक्ष्मत्व हे काय झाले? 4 गुण सिद्धाचे आघाती कर्म नष्ट झाल्यानंतर सिद्धामध्ये प्रगट झाले. मग याचा अर्थ काय झाला? गुण जे असतात, गुण अभारूप असतात का सद्भारूप असतात? सद्भाव. इथे लिहिलं काय? 4 आघाती कर्माच्या अभावामध्ये सिद्धामध्ये प्रगट होतात. म्हणजे पूर्वी नव्हते आणि कर्मामुळे प्रगट झाले. मग असं आगम भाषेने म्हटलं जातं. पण आचार्य काय सांगतात? अणुजीवी गुण जसं अस्थिरूप आहे तसं प्रतिजीवी गुण पण अस्थिरूप आहेत. कोणताही गुण नास्तिरूप असत नाही. गुण आहे आणि नास्ती म्हणलं तर चालेल का? गुण अस्थिरूपच असतात. मग हे अणुजीवी गुण जसे त्याचे प्रतिजीवी कोणते आहेत जीवाचे? प्रतिजीवी गुण कोणते? अणुजीवी श्रद्धा, ज्ञान, दर्शन, चारित्र्य. प्रतिजीवी गुण कोणते? ती पर्याय झाले ना. आता 4 आघाती कर्माच्या अभावामध्ये ते गुण म्हणजे पर्याय प्रगट झाला. मग त्या पर्यायाचे गुण कोणते आहेत आत्ता आपल्यापासून? मग तिथे काय सांगितलं? निर्गतित्व, निरायुष्यत्व, निर्वेदनीयत्व, निर्गोत्रत्व. हे काय केले? आत्म्याचे गुण आहेत. मग हे आत्म्याचे गुण कसे आहेत? आत्ता संसार अवस्थेमध्ये त्या गुणाची परिणती विभारूप आहे. गुण नास्तिरूप नाही. गुण अस्थिरूपच असतात. पण त्याची या निर्गतित्व, निरायुष्यत्व, निर्गोत्रत्व यावरती कर्माचा बंध असल्यामुळे त्याची विवाह परिणती संसारात आहे. म्हणून त्यामध्ये गुण दाखवताना द्रव्य संग्रहामध्ये जी सिद्धाची गाथा आहे 14 नंबर, सिद्ध भगवंताची जी 14 नंबर गाथा आहे, मग त्यामध्ये त्यांनी काय केलं? सिद्ध भगवान कर्माने रहित आहेत, 8 गुणाचे धारक आहेत, अंतिम शरीरापेक्षा काही कम आकारवाले आहेत, लोकाच्या अग्रभागात स्थित आहेत, नित्य उत्पादवे आणि सहित आहेत. मी सांगितलं तर विस्तारूपी शिष्य केली आहे हे संक्षेपवाले 8 गुण सांगते. विस्तारूपी शिष्यासाठी भेद नैसे, निर्गतित्व, गतिरहित, निरिंद्रियत्व, इंद्रियरहित्व, निष्कायत्व, शरीररहितपणा, निर्योगत्व, योगरहितपणा, निर्वेदत्व, निष्कषायत्व, निर्ममत्व, नामरहितपणा, निर्गोत्रत्व, निरायुष्यत्व इत्यादी विशेष गुण तथा अस्तित्व वस्तुत्व प्रमेयादी सामान्य गुण स्व आगम से अविरत रूप से जैन आगमानुसार अनंत जानना. म्हणजे जसे अणुगुण अणुजीवी गुण अस्थिरूपाने आहेत, तसे प्रतिजीवी गुणसुद्धा अस्थिरूपाने आहेत. पण त्या संसार अवस्थेमध्ये अरिहंतामध्ये अणुजीवी गुणाची पूर्ण शुद्धता प्रगट होते
आणि त्या प्रतिजीवी गुणाची म्हणजे गौण गुणाची विभापरिणती आहे. गुण नाही आणि पर्याय झाला असं होईल का? मग हेही कसे आहे? विशेष गुण आहेत म्हणतात. पुढे संक्षेप रूपी शिष्य केले अभिनयचे अनंत ज्ञानादी 4 गुण, अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर 3 गुण, अथवा केवल ज्ञान और केवल दर्शन 1 गुण, साक्षात अभिनय से शुद्धन से 1 गुण. मग 4 अनंत चतुष्टयाच्या 4 सांगितले, 3 चापेक्षणे 3 सांगितले, कधी दर्शन ज्ञान 2 सांगितलं आणि 1 चेतना मात्र. जे एक चेतनाला तुम्ही जाणता, एकाला पकडता, तिथे बाकी सगळे गुण त्याच्यात. म्हणून आपलं अध्ययन वाढवा, स्वाध्याय वाढवा. तर आता मग जेवढं आपण स्वतः वाचू ऐकू तेवढं ज्ञानाची दृढता होते. ज्ञान झालं की श्रद्धा दृढ होते आणि श्रद्धा दृढ झालं की ध्यानाची स्थिरता आपोआप वाढते. काय करायचं आहे? इथून घरी गेल्यानंतर 3 तास जिनवाणी उघडायचे आहेत. एकदा फक्त एवढं वाचून घेतो मी थोडं. जो परमात्मा मुनियों के ध्यान करने से कहाँ गया है, वही शुद्ध आत्मज्ञान का वैरी आर्तरुद्र ध्यान से रहित धर्मी ज्ञानी जीवों को उपादेय है. अर्थात जब आर्तरुद्र ध्यान ये दोनों छूट जाते हैं तभी उसका ध्यान हो सकता है. जे आर्तरुद्र ध्यान हे धर्म ध्यानाचे वैरी आहे. मग जो तिथे आर्तध्यान रौद्र करून शुद्ध आत्म्याला जाणतो, तिथे आर्तरौध्यान आपोआप सुटलेला असेल. इथून आपण आता घरी गेल्यानंतर दीपा आर्तरौध्यान आणि धर्मध्यान 2 कॉलम करा आणि किती किती झाले आकडे टाका. मग आपल्या स्वतः सामायिकला बसलो, ध्यानाला बसलो, तेवढा तर आपला थोडा धर्म ध्यान चालू आहे का नाही? मग तेवढी मग तिकडून वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला स्वतःला करायचा आहे. देवगुरु शास्त्र किंवा कोणी आपल्याला करणं, आपल्या पुरुषार्थानेच कार्याची सिद्धी होणार आहे. ओम. एक विशुद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. हा आर्त ध्यान, रौद्र ध्यान, धर्म ध्यान, धर्म ध्यानाचे 2 भेद, शुभरूप धर्म ध्यान, शुद्धरूप धर्म ध्यान, शुक्ल ध्यान असे 4 प्रकारच्या ध्यानाचे 16 प्रकारचे भेद सामान्य रूपाने होतात. अशा 16 प्रकारच्या ध्यानाने रहित एक ज्ञान मात्र स्वरूप, जाणणे मात्र, चैतन्य मात्र या सर्व 16 ध्यानामध्ये व्यापून असणारा, जाणणारा ज्ञान मात्र स्वरूप एक शुद्ध आत्मा आहे. तोच मी आहे, एकरूप आहे. ध्यान 14व्या गुणस्थानाच्या अंतसमयापर्यंत किंवा पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत शरीर आहे. तोपर्यंत ध्यानाचे भेद आहेत. मोक्ष झाल्यानंतर सर्व ध्यान पर्याय नष्ट होतात. ध्यान पर्याय ज्या द्रव्याच्या आधारे उत्पन्न होतात तो एक उपयोग मात्र शुद्ध चैतन्य स्वरूप एकाकार
निज शुद्धात्म द्रव्य आहे, स्वाधीन स्वतंत्र आहे, स्वयंभू कृतकृत्य स्वरूप आहे। शांति शांति शांति। विचार्थ नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितव्वतां नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितव्वतां नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितव्वतां। ओम विसर्जन। जावाणी के ज्ञान से तुझे लोकालोक, तो वाणी मस्तक नमो तदा देतो दो। देव वजो अरहंत निका गुरु सेवन निर्भ्रम, दया धर्म पालो तदा यही मुक्ति का कन। सिद्धांत चात्र की जय, जिनवाणी माता की जय, कोई सो भगवान की जय, अनंतानंत चित्त परमेश्वरी भगवान की जय। आचार्य श्री योगेंद्र देव विरचित धर्मात्म प्रकाश ग्रंथ की जय। आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मणि श्री वीर सागर महाराज की जय। 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय। आदिनाथ भगवान की जय। शुद्धात्म तत्व की जय। नमस्ते नमस्ते।